भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कौन्सिल चंद्रपूरच्या वतीने शाहीद हुतात्मा स्मारक भद्रावती येथे नुकताच 100वा शताब्दी वर्ष वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी आयोजित करण्यात आला। भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 26 डिसेंबर 1925 रोजी कानपूर उत्तर प्रदेश येथे झाली। बलिदानाची व अविरत संघर्षाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष 26 डिसेंबर 2024 रोजी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करीत आहे। या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्याचप्रमाणे भद्रावती येथे सुद्धा विविध कार्यक्रम राबवून हा शताब्दी कार्यक्रम पार पाडण्यात आला। यावेळी कॉम्रेड प्राध्यापक डॉक्टर नामदेव कण्णाके, जिल्हा सचिव मंडळ सदस्य चंद्रपूर यांच्या हस्ते ध्वजारोहण, लाल झेंडा फडकवून सलामी व घोषणा देण्यात आल्या। ढोल ताशे नगाडा आतिषबाजी कला नृत्य सादर करून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। त्यानंतर कॉम्रेड कार्ल मार्क्स, कॉम्रेड एंगल्स, कॉम्रेड लेनिन, कॉम्रेड भगतसिंग, कॉम्रेड सुखदेव, कॉम्रेड चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड प्रकाश रेड्डी, जिल्हा सचिव चंद्रपूर, तर उद्घाटक कॉम्रेड रवींद्र उमाटे, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य चंद्रपूर यांनी केले। कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष कॉम्रेड राजू गैंडवार, माजी नगरसेवक भद्रावती व जिल्हा सहसचिव चंद्रपूर हे होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित कॉम्रेड प्रकाश रेड्डी, जिल्हा सचिव चंद्रपूर, कॉम्रेड रवींद्र उमाटे, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रपूर, कॉम्रेड प्राध्यापक नामदेव कण्णाके, जिल्हा सचिव मंडळ सदस्य चंद्रपूर, कॉम्रेड अरविंद कुमार, कॅप्टन जिल्हा कार्यकारिणी सदस्य भद्रावती, कॉम्रेड दत्ता कोंबे, अध्यक्ष संयुक्त खदान मजदूर संघ माजरी एरिया भद्रावती, श्री क पावडे, अध्यक्ष औद्योगिक खंड विकास शहरी व ग्रामीण कारागीर संस्था खादी ग्रामोद्योग भद्रावती, दिलीप ठेंगे, सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक भद्रावती, पुंडलिक गोटे, सामाजिक कार्यकर्ते व वेगळा विदर्भ आंदोलन समितीचे पदाधिकारी चंद्रपूर इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते। पक्षात काम करणाऱ्या आयटकमध्ये काम करणारे संयुक्त खदान मजदूर संघ WCL, बांध कामगार संघटना, शालेय पोषण आहार, आशा व गटप्रवर्तक, अंगणवाडी बालवाडीमध्ये काम करणारे व साहित्यिक, लेखक, कवी